आखाती देशात झालेल्या युद्धामुळे जे आहे ते आता महागाईचा भडका वाढताना पाहायला मिळतोय. मी सध्या परभणीच्या वसमत रोडवर असलेल्या एका चहाच्या स्टॉल मध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की चहा आता 12 रुपयाला झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की कमर्शियल गॅसचे दर वाढल्यामुळे हा चहाचा दर वाढवला असल्याचं व्यापारी सांगतात. आपल्यासोबत व्यापारी आहेत. चहाचे दर वाढलेत, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? कमर्शियल गॅसचे भाव वाढले. एक 1300 रुपयाने टाकी वाढली 2 ते 3 महिन्यामध्ये, त्यामुळे भाव वाढले. पूर्वी कितीला टाकी होती, आता कितीला टाकी मिळते? पूर्वी 1850 रुपयाला होती, आता 3000 रुपये MRP. आता भाव वाढले 1300 रुपये. सामान्य नागरिकांकडनं ज्यावेळेस या ठिकाणी ग्राहक येतात चहा प्यायला, त्यावेळेस त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतात? भाव वाढले म्हणून त्यांचं आहे म्हणणं, पण आता याचे भाव वाढल्यामुळे आमचाही नाईलाज झाला. महागाई वाढल्यामुळे आम्हाला भाव वाढवा लागला. भविष्य काळामध्ये गॅसच्या किमतीमध्ये कमी जर झाली, चहाच्या किमती कमी करणार? हा, नक्कीच जर झाल्या कमी, पण काय वाटतं, कमी होईल? नाही त्याचं काय सांगणार, पण शक्यतो नाहीच होणार. मागणी काय आहे तुमची? कमी हो, सर्वांसाठी चांगलं आहे. महागाई वाढली त्याचे जर सगळ्यालाच पडते, आम्हालाही पडते आणि गिरायकांना बी पडते. तर या ठिकाणी आपण बघतोय की परभणीमध्ये आता चहाचा एक कप 12 रुपयाला झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसते. त्याचबरोबर गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते भाव वाढलेले आहेत कमर्शियल गॅसचे, आणि त्यामुळं ही महागाई जी आहे ती करावी लागत असल्याचा व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. मात्र ही महागाई जी आहे ती आटोक्यात आणावी अशी देखील मागणी सर्वसामान्य त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.